अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून माजी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। राजकुमार बडोलेंनी उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध केलाय। अनुसूचित जाती प्रवर्गामधील जातींच्या विकासासाठी उपवर्गीकरण हा पर्याय होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय। उपवर्गीकरण केल्यास आगीला हात लावण्यासारखा असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। सरकारने दलित समाजाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला आणि याच निर्णयासंदर्भात वेगवेगळे विचार प्रवाह मतप्रवाह दिसत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले साहेब आहेत। मला वाटते उपवर्गीकरणाचा जो विषय आहे ते या विषयाची जी डेप्थ आहे ती सरकारनं पहिल्यांदा समजली पाहिजे की भारतीय संविधानानं अनुसूचित जातींचा हा एकसंघ म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये याला आरक्षण दिलेलं आहे। कारण हे सगळेचे सगळे अनटचेबल होते, अस्पृश्य होते आणि म्हणून हा एकसंघ आहे। या एकसंघ अनुसूचित जातीचा विकास करायचा जर असेल तर उपवर्गीकरण करणे हा पर्याय मुळातच राहू शकत नाही। तरी पण सुप्रीम कोर्टानं जे 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय दिला, या निर्णयाच्या अनुषंगानं जर सरकारला वाटत असेल उपवर्गीकरण करणे, तर मला वाटते या संदर्भामध्ये जो डाटा आहे, जो सांख्यिकी आणि वस्तुनिष्ठ डाटा आहे, तो डाटा पहिल्यांदा सार्वजनिक केला पाहिजे, लोकांच्या पुढे आला पाहिजे। त्याच्यामध्ये काय त्यांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उपवर्गीकरण करण्याचं ठरवलं, त्याच्याशिवाय याला हात लावणं म्हणजे हे आगीला हात लावण्यासारखं आहे। मुळातच 59 जातींमध्ये विनाकारण फूट पाडून त्यांच्यामध्ये झगडे करणे हे काही योग्य नाही। उमेश राणे, एबीपी माझा अकोला।